कोल्हापुरातील रंकाळा टॉवर इथं समीर सुधीर पात्रा हे 48 वर्षीय बंगाली कारागीर कुटुंबियांसह राहतात. त्यांचा याच परिसरात सोन्याच्या दागिन्यांवरती कलाकुसर करण्याचा कारखाना आहे. त्यांच्याकडे काही कामगार कार्यरत आहेत. गेली 20 वर्ष ते हे काम करतायत. गुजरीतील अनेक व्यापाऱ्यांकडून सोनं घेऊन पात्रा हे दागिने घडवून व्यापाऱ्यांना पोहोचवतात. गुरुवारी सायंकाळी गुजरीतील एका व्यापाऱ्याकडे 30 तोळे दागिने पोहोच करण्यासाठी पात्रा यांचा तरुण मुलगा सुबोधित पात्रा हा जात होता. सुबोधित हा भेंडेगल्ली मार्गे भाऊसिंगजी रोडवरती येत असताना गणपती मंदिराजवळ त्याला एका व्यक्तीनं अडवलं. तो बंगाली भाषेत बोलत होता. तिथून तो भाऊसिंगजी रोडवरील गोल्ड सिल्वर पॅलेसच्या दारापर्यंत आला. तिथं त्याचा दुसरा साथीदार थांबला होता. या दोघांनी सुबोधित याला बोलण्यात गुंतवून संमोहित करून त्याच्याकडील 30 तोळे सोन्याची दागिने असलेली बॅग लंपास केली. या प्रकरणी समीर पात्रा यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रहदारीच्या भाऊसिंगजी रोडवरती घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दागिन्याची बॅग लुटणारे चोरटे भाऊसिंगजी रोडवरील CCTVमध्ये कैद झाले आहेत. जुना राजवाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून गुरुवारी रात्रीपासून चोरट्याचा शोध सुरू आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडील 2 तर स्थानिक गुन्हे शाखेतील 1 पथक अशी एकूण 3 पथकं चोरट्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. मात्र आज सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागलेला नव्हता. चोरट्यांचा शोध सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितलं.